यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे। आपण या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहोत आणि या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडत आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता हातामध्ये त्यांचं ओळखपत्र आहे, ते ओळखपत्र घेऊन त्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। सकाळी 10 वाजेपर्यंत सिल्लोडमध्ये 20 ते 22% मतदान झालेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या या ठिकाणी दिसून येते आणि मतदान काढण्यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत। आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे जिल्हा सचिव कमलेश कटारिया आहेत। भाऊ, मला सांगा, सिल्लोडची निवडणूक होत आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे? स्पष्ट विषय आहे, गेल्या 20 वर्षापासून सिल्लोड शहराची सत्ता एकाच परिवारात आहे आणि शहराचा विकास नाही झाला तर परिवाराचाच विकास झाला। त्यामुळे जनता कंटाळली आहे, अँटी इन्कम्बन्सी आहे त्यांच्या विरोधात प्रचंड। त्यामुळे मतदान पेटीतून नक्की 3 तारखेला दिसणार आहे आणि स्पष्टपणे सिल्लोडची जनता त्यांना नाकारणार आहे। त्यांनी असं दावा केला आहे की काही जण जातीवाद करतात आणि निवडणूक लढवतात म्हणून। सिल्लोड शहरात मुळात मतदान जातीवादावर होतं यात शक्य आहे आणि जातीवाद करणारे सगळ्यात मोठी कोणी व्यक्ती असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत। हिंदूंच्या वस्तीमध्ये रस्ते नाहीत, हिंदूंच्या वस्तीमध्ये पाणी कमी येतं, हिंदूंच्या वस्तीमध्ये लाईटचे पोल उभे राहत नाहीत, हिंदूंच्या वस्तीला हेतू पुरस्कार डावलला जातं आणि जिथं लोक राहत नाहीत अशा ठिकाणी सिमेंटचे रस्ते टाकून दिलेत। या शहराला रस्त्यांची गरज आहे, त्याच्याशिवाय कमानी बांधून ठेवल्यात। त्यामुळे खरे जातीवादी कोण आहे सिल्लोडच्या जनतेला माहिती आहे। त्यांनी असाही दावा केला की नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सदस्य निवडून येतील। दावा करायला काय, दावा त्यांनी 1 लाख मतांचा केला होता की 1 लाख मतांनी निवडून येणार, कुत्रा निशाणीवर निवडून येणार। पक्षाच्या सिंबलवर 24 मतावरून टेकले, कानावरून मी निवडणूक गेली। त्या निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर त्यांचा काय प्रकार होता सगळ्यांनी बघितलं, अवघ्या महाराष्ट्रानं बघितलंय। विजयाचा विश्वास आहे 100%। यावेळेस जनता परिवर्तन घडवणार आणि भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता या नगर परिषदेवर स्थापन होणार। नक्कीच हे होते भाजपचे नेते कमलेश कटारिया आणि सिल्लोडमध्ये नक्कीच यावेळेस परिवर्तन घडणार आणि भाजपचे सत्ता येणार असा त्यांनी दावा केला आहे। कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।